माझ्या जी बडतर्फीची जी कारवाई झाली आहे ती सूडबुद्धीनं घेतलेली कारवाई आहे. प्रश्न हा आहे की प्रश्न हा उदयपूरमध्ये जो संकल्प जो ठराव झाला त्याच्याशी संबंधित हे सगळं आहे. 12 ऑक्टोबरला जी मीटिंग महाकाळकर सभागृहात झाली तिथं नवजीवन संकल्प शिबिरामध्ये जो ठराव झाला त्याच्यावर चर्चा हा विषय होता. एक पदाधिकारी ह्या नात्याने मी ज्यावेळेस हा विषय घ्यायला उभं राहिलो तो माझ्यावर हल्ला झाला हे सगळ्या नेत्यांनी बघितलं. आमचे प्रदेशाध्यक्ष होते, आजी माजी आमदार मंत्री सगळे होते. हा हल्ला झाल्यानंतर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई अपेक्षित होती, पण मला शोकॉज नोटीस आली आणि मला शोकॉज नोटीस आल्यानंतर मी जेव्हा त्यांना रिप्लाय केला त्या रिप्लायमध्ये मी एवढंच बोललो की CCTV जे फुटेज आहे संजय महाकाळकर भवनाचे ते तुम्ही तपासा, त्याच्यात ज्यांनी इनडिसिप्लिन केलं असेल त्याच्यावर कारवाई करा. पण ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. मला एक इथं मी सांगू इच्छितो की मी जवळपास बहुजन विचार मंच नावाची मी एक सामाजिक संस्था चालवतो. त्यामध्ये काँग्रेसचे विचार हे जनसामान्यात कसे जातील यासाठी मी राजीव गांधी जयंती म्हणा, शांती मार्च हा आपण महात्मा गांधीच्या जयंतीला करतो. संविधान जागर नावाचे कार्यक्रम मी दरवर्षी करतो जे संविधानावर आधारित आहे. आझादी से आझादी को हा कार्यक्रम मी काँग्रेसची पूर्ण कहाणी त्याच्यात मी केलेली आहे. मी शिवशाही महोत्सव मी साजरा करतो, त्यामध्ये वैचारिक काँग्रेसचे विचार लोकांमध्ये मी करतो. एक 25,000 माझे बहुजन विचार मंचचे सभासद आहेत, त्यातले मी 22,000 हे डिजिटल मेंबर मी काँग्रेससाठी केले. कदाचित महाराष्ट्रात हा माझा रेकॉर्ड असेल. तर माझं असं म्हणणं आहे की जे आपण हम तयार हे जे म्हणतात आपले जे नेते, नागपुरात इतकी मोठी मीटिंग झाली तर ही तयारी कोणासाठी आहे? ही काँग्रेसला निवडून आणण्यासाठी आहे की ही भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी आहे? हा मोठा प्रश्न मला यामार्फत विचारावंसं वाटतो. म्हणजे तुमचं जे निलंबन झालेलं ते निलंबन भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी झालं असं मला एक सांगा. नवचैतन्य शिबिरामध्ये हा ठराव झाला की नवीन नवीन लोक जोडायचे आहे आणि जो मी काम करत आहे एक सचिव म्हणून अतिशय उत्तम मी जबाबदारी मी पार पाडली. मोठमोठे मी कार्यक्रम करतो. 22,000 डिजिटल मेंबर म्हणजे सभासद मी जोडले काँग्रेसचे. तर मला काढून हा काँग्रेसचा फायदा झाला की भाजपाचा झाला हा विचार करायला पाहिजे. लोकसभा निवडणुका आता आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या समोर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला ज्याचे 22,000 ज्यांनी डिजिटल मेंबरशिप केली त्याला काढणं म्हणजे खरोखरच हे काँग्रेससाठी चांगलं नाही. आणि नवचैतन्य शिबिरामध्ये जे ठराव झाले त्या ठरावामध्ये लोक जोडण्याचं काम आहे, तर हे लोक तोडण्याचं काम सुरू आहे. हे अतिशय मी याचा निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.